500 runs for you, 7th time in 17 editions, more than 400 10 times. Do you even look at these numbers ever? No, not really. I think all the people who talk about strike rates and me not playing spin well are the ones who love talking about this stuff. But for me, it's just about winning the game for the team. And there's a reason why you do it for 15 years, because you've done this day in, day out. You've won games for your teams. And I am not quite sure if you've not been in that situation yourself to sit and speak about the game from a box. I don't really think it's the same thing. So for me, it's just about doing my job. People can talk about their own ideas and assumptions of the game, but those who have done it day in, day out, they know what's happening, and it's kind of a muscle memory for me now. That's it. I think we can pause it. Yeah. So 160च्या स्ट्राईक रेट वरती 70 रन मारल्यानंतर कोहलीचा हा व्हिडिओ होता प्रेस कॉन्फरन्स पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये. आय थिंक गुजरातला हरवलं होतं आरसीबी. तुझ्याबद्दल बोलत होता पण तू बॉक्स मध्ये बसणारा तू आणि मीच आहे. हो, पण आपण म्हणजे झूमच्या बॉक्सवरती बसतोय, त्यामुळे तो मला वाटतं कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या दिग्गज लोकांबद्दल बोलत होता. आपण बहुतेक खाली वाकू शकतो आणि त्याला आपण एक वेलनेस करू शकतो. पण पॉइंट आहे की कोहली एवढी चांगली इनिंग्स खेळल्यानंतर चिडलेला का होता? बिकॉज ऑफ द परहॅप्स बिकॉज ऑफ द क्रिटिसिझम ऑन स्ट्राईक रेट आणि ऑल द डिस्कशन अराउंड इट, राईट? असं वाटतंय. असं वाटतंय. या सो नक्कीच. फक्त इथेच नाही तर तो बऱ्याच फोरम्स मध्ये चिडलेला आहे. म्हणजे त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत त्याच्या भावना की लोक त्याला अनड्युअली क्रिटिसाइज करतात असं त्याचं म्हणणं आहे. विच माय पर्सनल ओपिनियन बरोबर आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे. राईट. आणि आता टीम अनाउन्स झालेली आहे. आता आपण असे प्रश्न ऐकतोय की रिंकू सिंगला का बाहेर ठेवलं, आणि रिंकू सिंगला बाहेर ठेवण्याची कारण हे होती की इज अ प्युअर बॅट्समन. आपल्याकडे ऑलरेडी 4 प्युअर बॅटर्स आहेत, कोहली, रोहित, यशस्वी जयस्वाल आणि सूर्यकुमार यादव. आणि जास्त अजून प्युअर बॅटर्स घेऊन जाणं शक्य नसल्यामुळे मे बी रिंकू हॅड टू लूज अ स्पॉट. सो त्याच्यावरती सुद्धा काही प्रश्न आहेत, आणि त्या प्रश्नांमध्ये सुद्धा फायरिंग लाईन वरती बहुतेक कोहलीच आहे, कारण बाकीचे तिघ आहेत ते दे आर सिक्युअर इन देअर पोझिशन्स. सो कोहलीचा हा राग जो आहे तो त्याच्या दृष्टीने मे बी आपण समजू शकतो. आणि दॅट्स वाय वी वॉन्टेड टू टेक अ क्विक लुक ॲट इज इट जस्टिफाईड, व्हॉट डू द स्टॅट्स से अबाउट कोहली आणि the competition that he is around with. So we wanted to look at it from two perspectives. One is with the people that Kohli is usually compared against, who also probably play T20 cricket the way he plays, not very aggressively, not hit out from the first ball. आणि म्हणून आम्ही कोहलीला we wanted to pit him against the Fab Four, right? आणि then we'll go on to the second stage of the comparison. But for this first stage, the field is open. Nani, any of you want to take a dig at these numbers? First of all, Vardha, Bobsy the King, we have added him. So these are Fab 5, not 4. So Fab as 5, you sorry. see, Sorry, yeah. yeah. And the great Bobsy the King is last second in this, with Joe Root being or rather no, Bobsy the King is still better. सेकंड आहे. बॉब्झी द किंगचा ऍव्हरेज बघ 41.1 आहे. तर बॉब्झी द किंग, कारण तुझं पॅरामीटर T20 मध्ये कन्सिस्टन्सी आहे स्वप्नील, आणि त्याच्यामुळे मग ते तुझ्यामध्ये म्हणजे किंग कोहली इज नंबर 1, 51चा स्ट्राईक रेट आहे त्याचा, आणि मग बॉब्झी द किंग एम्परर 41. Absolutely. Bobsy second है, Swapnil. Bobsy is not second last, actually. So like I Kohli, was looking at strike rates, not averages. तू तर स्ट्राईक रेटच्या अकॉर्डिंग टू यू स्ट्राईक रेट पेक्षा कन्सिस्टन्सी जास्त महत्वाची आहे ना, आणि आशिषचा पॉइंट आहे की स्ट्राईक रेट महत्वाचा आहे. तर असे दोन पक्ष धरून आपण स्ट्राईक रेट मध्ये सुद्धा तो सेकंड आहे ना. स्ट्राईक रेट मध्ये पण सेकंड. स्ट्राईक रेट मध्ये सुद्धा तो सगळीकडे सेकंड आहे. Actually, Kohli is not even the best in terms of strike rate, but also the average here. So Kohli is probably above the Fab 5, far above the other 4. म्हणूनच तो तुला शिवाय घालत होता आशिष. म्हणूनच तो घालतोय. सो व्हॉट वी झूम मधल्या बॉक्स मध्ये बघून म्हणत होता. नाही, आणि ह्याच्यातलं जर पाहिलं
म्हणजे विलियमसन इज लकी दॅट ही इज बिंग पिक्ड इन न्यूझीलंड साइड. रूट आणि स्टीव्ह स्मिथ ह्यांना घेतलेलंच नाही, कारण त्यांच्याकडे खूप चांगले ऑप्शन्स आहेत ह्यांच्या व्यतिरिक्त. राईट. विलियमसन आणि बाबर हे सिलेक्ट होतात ते रिझन बिंग त्यांच्याकडे ऑप्शन्सच नाही. बिंग अ स्मॉल कंट्री और लाईक बॅटिंग टॅलेंट नाहीये त्यांच्याकडे जेवढं पाहिजे तेवढं ऑप्शन्स, म्हणून ते सिलेक्ट होतात. ते विराट प्रोबेबली जस्ट परफॉर्मन्सच्या बेसिसवर सिलेक्ट झालेला आहे. कारण आपल्याकडे ऑप्शन्स तर खूप आहेत. सो वी हॅव टू गिव्ह इट टू हिम की त्याने केस बनवलेली आहे इन दिस डे अँड एज. He compelled Ajit Agarkar and co, including Rohit Sharma, who was one time his not very good friend uh, 4 or 5 years ago. But he has compelled them to think from a World Cup winning perspective, they need Kohli. तुझे त्यांनी जी म्हणालास इनिंग खेळली, आपल्याकडे ऑप्शन्स आहेत खूप. तर कोहलीला सिलेक्ट नसतं केलं हायपोथेटिकली, तर तू कोणाला केलं असतंस त्याच्या जागी? 2-3 नावं. रिंकू एकच नाव, रिंकू. म्हणजे तो ट्रुली ट्रुली खूपच नशीब खराब होतं म्हणा त्याचं की तो सिलेक्ट नाही झालेला. ही डिझर्व्स अ स्पॉट इन द फर्स्ट 15, नॉट ॲज अ रिझर्व. राईट. पण अजून एखाद दोन नावं, कारण तू म्हणलास बरेच ऑप्शन्स आहेत. सो म्हणजे आय नो द ऑप्शन्स, बट वी जस्ट वॉन्ट टू ब्रिंग इट हिअर ऑन द ओपन. कुठले ऑप्शन्स? गिल आहे, चांगलं ऑप्शन आहे बिकॉज ही कॅन टेक हिज टेम्पो अप, ही कॅन अडॅप्ट टू सिच्युएशन्स. देन प्रोबेबली सम लेफ्ट ऑप्शन प्रेझेंट फॉर्म वर रियान पराग आहे. कालही चांगला खेळला तो हैदराबाद विरुद्ध, आणि कन्सिस्टंटली आयपीएल मध्ये तो चांगला खेळतोय. तर तरुण रक्त प्रोबेबली अभिषेक शर्मा. अभिषेक शर्मा तोही एक ऑप्शन आहे. बरोबर आहे. ऑप्शन. राईट. हम्म. Awesome. So I think हे तर क्लिअर आहे की कोहली इज नॉट ॲज कन्झर्वेटिव्ह एज द अदर्स हिअर इन दिस लिस्ट, आणि इट लुक्स लाईक हिज रेकॉर्ड इज बेटर देन देम. सो आता पॉइंट इज मेड. स्पेशली आफ्टर प्लेइंग 150 T20s. राईट. हो, ते नंबर ऑफ गेम्स आपण टाकले नाहीत, काही जणांचे बरेच कमी आहे त्याच्यात. पण कोहली आणि ॲटलीस्ट पीपल लाईक विलियमसन हॅव प्लेड अ लॉट ऑफ T20 गेम्स. आय थिंक रूट ऑल्सो हॅज प्लेड. So, and this is definitely probably the end for Root. On that note, it is the end of the T20 careers for Root and Steve Smith, I think. I don't see them coming back from here on. So they're done and dusted. But both have had a good run. Root at least has won 2 World T20 championships. So he'll go out not feeling too bad about it. आपण आय थिंक आता दुसऱ्या कंपॅरिझनकडे वळूयात. We'll try and look at Kohli against the conventionally aggressive T20 batters, as we know them, as we call them, and see how he the same numbers that he has here stacks up against those numbers. So we've proved that Kohli is better than the slow players, definitely. Let's see how he Conventional players. matches up. Conventional players, let's see how he matches up against the aggressive ones, the real go getters in T20, जे थांबत नाहीत, पहिल्या बॉलपासून बाउंड्री मारायचा प्रयत्न करतात. ॲटलीस्ट डेव्ह वॉर्नर, हेनरिच क्लासन, सूर्यकुमार यादव. बटलर इज अ लिटिल लाईक कोहली इन दॅट सेन्स. तो पण थोडा इनिंग्स बिल्ड करतो. सुरुवातीला थोडा हळू खेळतो आणि नंतर टुवर्ड्स द एंड ट्रायज टू कॅश इन. सो ही इज अ लिटिल सिमिलर टू कोहली, बट ही इज Kohli. मोर डिस्ट्रक्टिव्ह. His attacking range of shots is probably more than Kohli's. So anybody, Swaroop, you want to take a quick crack at the numbers? नाही म्हणजे मला तर असं बघून असं वाटतं की फार काय अंतर नाही आहे. राईट. जर 100 बॉल कोहली खेळतो, जो 138 रन तो काढतो, त्याच्यापेक्षा 6 रन जास्त बटलर काढतोय, आणि त्याच्यापेक्षा 4च रन जास्त वॉर्नर काढतोय. पण त्या दोघांपेक्षा कन्सिस्टंटली तो 15, 16, 17 रन जास्त काढतोय दर मॅच मध्ये. राईट. तर आता ते शेवटी तर दर एका 100 बॉल मध्ये 6 वर्सेस हे, यात फार काय फरक नाहीये. उलट तो कन्सिस्टन्सी देतो, आणि तुमच्या टीम मध्ये जर बाकीचे 10 प्लेयर्स कम्पॅरेटिव्हली अग्रेसिव्ह आणि हिटर असेल, तर कोहली इज प्रॉब्ली अ बेटर ऑप्शन. क्लासन आणि स्कायचं तर कम्पॅरिझन थोडस हायर रेंजच आहे, कारण ते एक तर स्काय तर आउटलायर येतो, त्याच्याशी कम्पेअर नाही करता येणार. आय थिंक वी ऑल बिलीव्ह दॅट इज ट्रुली बेटर प्लेयर दॅन एनीबडी एल्स इन दिस फॉर्मॅट. स्काय तर लेजेंड आहे, त्याशी कम्पेअर नाही करायला पाहिजे, कारण
स्ट्राईक नाही नाही, हे रेट यांची अपब्रिंगिंग T20 मध्येच झालेली आहे ना, तर दॅट मेक्स अ डिफरन्स. म्हणजे they have not started playing Yeah. T20 15 years back, right? When Kohli started, they are into like last 3 or 4 years मध्ये त्यांनी पिकअप केलंय खूप चांगलं. तर दॅट गिव्स देम ऍडव्हान्टेज. बट लाईक आपला फोकस हा होता की कोहली डिझर्व करतोय का नाही. आय थिंक बेस्ड ऑन दिस स्टॅट्स, प्युअर स्टॅट इफेक्टिव्हनेस, कोहली डिझर्व करतो. तर ऍडव्हान्टेज कोहलीला अजून एक काय आहे की एक इनिंग होती इंडिया वि पाकिस्तान लास्ट T20 वर्ल्ड कप मधली. द कोहली गोज डाऊन द ग्राउंड, कोहली गोज आउट ऑफ द ग्राउंड, हे एपिक वाक्य हर्षा भोगलेंनी त्यावेळेस बनवलं होतं. आणि त्याला विचारण्यात आलं होतं की तू कसं सुचलं हे. त्यांनी ते एक्सप्लेन केलं होतं की त्याला माहिती नव्हतं की तो 6 जाणार आहे, म्हणून तो फक्त म्हटला होता कोहली गोज डाऊन द ग्राउंड. जेव्हा त्यांनी पाहिलं तो बॉल 6 ला गेला, तर त्याने रिपीट केलं कोहली गोज आउट ऑफ Goes द out. ग्राउंड. तर रिअल टाइम होतं ते. तर तशी इनिंग खेळणं, किंवा तुम्हाला जर आठवत असेल जुनी 2016 वर्ल्ड कप, इंडिया वि ऑस्ट्रेलिया क्वार्टर फायनल होती मोहालीमध्ये. आणि एक मला इंडिया फक्त वॉज ह्याच्यात एक लाईन ऍड करायची होती की कोहली गोज डाऊन द ग्राउंड, कोहली गोज आउट ऑफ द ग्राउंड, बट लुकिंग ऍट दीज नंबर्स कोहली वॉक्स इन टू द टीम. आणि मे बी काइंड ऑफ टीचर्स अस अ लेसन in reading stats better. But yeah, back to you. सो दुसरी इनिंग जी आठवते मला, इंडिया वि ऑस्ट्रेलिया, वी वर डेड अँड बॅरिड. नॉकआउट मॅच होती इंडिया वि ऑस्ट्रेलिया मोहालीमध्ये 2016 वर्ल्ड कप. आपण सेमीफायनल मध्ये हरलो, बट त्याच्या आधीची मॅच होती ही, क्वार्टर फायनल होती आय थिंक. तर त्याच्यातही कोहलीने सिंगल हँडेडली आपल्याला जिंकवलं होतं. म्हणजे इट वॉज लाईक 50 बॉल 80 ऑड रन्स, आणि आपण हारलो होतो चेस करताना ती मॅच. म्हणजे ऑल पर्पज पण हारलो होतो. तर धोनी हा आणि तो इम्पॅक्ट, फास्ट पळाले होते त्या मॅच मध्ये राईट. आणि आणि मग धोनीने हरले होते. काहीच बनवले नव्हते रन, तो फक्त पळत होता कोहलीसाठी. तर त्या केसमध्येही त्यांनी आपल्याला, तो जो इम्पॅक्ट आहे ना बिग मॅचचा, ठीक आहे आपण डिबेट करू शकतो त्यांनी कुठली फायनल नाही जिंकवली, बट जेवढ्या काही बिग मॅचेस आपण जिंकलोय त्याच्यात कोहलीचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं होतं. तर यू कॅन ऑलवेज क्रिटिसाइज हिम बिकॉज वी हॅव नॉट वन बिग मॅचेस और वर्ल्ड कप्स और चॅम्पियनशिप, बट he is not alone responsible. So back to the original topic, Why are he you hiding? deserves. Why are you hiding your glee? Should smile a little more. कोहलीनी जे शिव्या घातल्या तुला आशिष, त्या तू डिझर्व करतो. आणि स्वप्नील ही डिबेट जिंकलेली आहे. सो Absolutely. स्वप्नील गोज डाऊन द ग्राउंड अँड बर्दा गोज आउट ऑफ द ग्राउंड. Yeah. I go out of the याच्यावर zone. आपण आजचं गप्पा इथेच Episode संपूयात, संपवूयात. कारण Yeah. By the स्वप्नील way, जिंकला, एकच बर्दापूर हारला. Absolutely. I like how तू स्वतःला काढून घेतलंस त्याच्यातनं. पण ठीक आहे, हरकत नाही. सो वाईड बॉल. या वेल लेफ्ट केलं. पण ऑल्सो वन लास्ट कॉमेंट, ते धोनी पळत होता कोहलीसाठी हे ऐकून बरं वाटलं, कारण परवा तो डॅरेल मिचेलला त्यांनी चक्क अरे 2 रन पळायला लावले आणि तो पळाला पण नाही. म्हणजे खूप हाईट पण. आणि हाईट होती ती, म्हणजे डॅरेल मिचेलला त्यांनी किती पैसे दिलेत त्यांनी? 14 8.5 करोड करोड काहीतरी. वगैरे दिले. 8.5 का 14 14? आहेत का? आय नाही थिंक म्हणजे इट इज अ बिग नंबर, आय फॉरगॉट, बिग नंबर, मला बट वाटतं बिग 14 आहे. नंबर. कुड बी 8.5. पण त्याला नंबर 8 वरती बॅटिंग करायला आणून त्याला नंतर सिंगल पण डिनाय करणं त्याच्यापेक्षा जास्त तर मला आणि वाटत तो नाही. तो 2 रन पळाला रे, तो धोनी 2 नाही रन पळाला, पळाला. तो 2 रन राइट, पळाला. राइट. आणि तो ह्याच्या एंड कडे होता, म्हणजे डेंजर एंड कडे. इट वॉज एक्झॅक्टली. म्हणजे या. हा. इट वॉज हिलेरियस. पण एनिवे, ऑन दिस नोट लेट्स एंड इट. आणि स्वप्नील, कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. हॅव अ गुड डे. एन्जॉय युअर डे. We'll see you थँक्यू. again soon. Yeah. Bye. बाय. थँक्यू, बाय.